मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज शाहू छत्रपती यांच्या जयंतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. माझा शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर आहेत करा. माझा जन्मदिवस साजरा नाही केला तरी चालेल, पण माझ्या शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे उद्गार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल काढलेले होते हे केवळ एक विधान नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात छत्रपती शाहू महाराजांबद्दल असलेला अथांग कृतज्ञता आणि त्याच्या कार्याचा गौरव करणारा एक ऐतिहासिक संदेश आहे. हा ऐतिहासिक विभागातील पार्श्वभूमी आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. विधानाचा संदर्भ आणि पार्श्वभूमी. 1940 ते 1950च्या दशकात जेव्हा दलितांचे शोषितांचे कवारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व संपूर्ण देशात प्रस्थापित झाले होते, तेव्हा त्यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांचा वाढदिवस 14 एप्रिल मोठ्या उत्साहात साजरा करू लागले होते. अशाच एका प्रसंगी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना संबोधित करताना सांगितले की माझ्या जयंतीपेक्षा छत्रपती शाहू महाराजांचे कार्य समाजासाठी इतके मोठे आहे की त्यांची जयंती प्रत्येकाने आपल्या घरात आनंदाचा दिवा लावून म्हणजेच दिवाळीसारखी साजरी केली पाहिजे. महाराजाबद्दल इतका आदर का होता? मूकनायक आर्थिक मदत. बाबासाहेबांनी जेव्हा अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. ही गोष्ट समजतात छत्रपती शाहू महाराजांनी तात्काळ 2500 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केली. त्यामुळे हे ते वृत्तपत्र सुरू होऊ शकले. उच्च शिक्षणासाठी पाठबळ. बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या लंडनमधील वास्तव्यासाठी शाहू महाराजांनी वेळोवेळी आर्थिक व नैतिक पाठबळ दिले. माणगाव परिषद 1920, 21 आणि 22 मार्च 1920 रोजी झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेत छत्रपती शाहू महाराजांना स्वतः उपस्थित होते. तिथे त्यांनी दलित समाजाला उद्देशून ऐतिहासिक घोषणा केली होती. तुम्हाला तुमचा खरा नेता मिळाला आहे. डॉक्टर आंबेडकर हेच तुमचे पुढारी आहे. एक छत्रपतीने जाहीरपणे बाबासाहेबांचे नेतृत्व मान्य करणे ही त्या काळातील खूप मोठी क्रांतिकारी घटना होती. शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, त्यामुळे बाबासाहेब प्रभावित होते. आरक्षणाचे जनक. शाहू महाराजांनी संस्थानात मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची ऐतिहासिक घोषणा केली. प्रशासनात सर्वांना समान संधी मिळावी हा मागील उद्देश होता. प्राथमिक शिक्षण सक्तीचे. त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. अस्पृश्यता निवारण. त्यांनी दलितांसाठी विहिरी, पाणवळे खुले केले. स्वतः दलितांच्या हाताने चहा पिऊन समाजात समानतेचा संदेश दिला. आंतरजातीय आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. निष्कर्ष काय याच्यामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना आपले सामाजिक गुरु मानत असत. बाबासाहेबांच्या 3 गुरुपैकी तथागत बुद्ध आणि संत कबीर यांच्यानंतर ज्योतिबा फुले होते आणि शाहू महाराज ते आपले परममित्र व मार्गदर्शक मानतात. त्यामुळेच माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा असे म्हणून बाबासाहेबांनी येणाऱ्या पिढ्या हेच सांगण्याचा प्रयत्न केला की ज्या राजाने बहुजन आणि दलित समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी आपले आयुष्यपणा लावले, त्या राजाची कृतज्ञता समाजाने कधी विसरता कामा नये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला केलेलं आव्हान आहे. तेच बहुजन समाजाला लागू होत आहे. बहुजन समाजाने जे सामाजिक आयकॉन आहेत त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत. त्यांचे गुण, त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक हे केलंच पाहिजे आणि भविष्यात आजचा युवक करेल याबद्दल काही शंका नाही. आज ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे ज्या 30 सूत्रे आहेत, जी घटना त्या घटनेला छेद देण्याचा सरकार प्रयत्न करते आहे. आणि आता सुशिक्षित लोकांना, बुद्धिवादी लोकांना, बहुजन समाजाला आता जागृत होणं आणि या देशाची घटना बदलणार नाही
हे बघणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं सरकारवर दबाव ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय समाजाने विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लक्षात घ्यावे एवढीच अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो. या संदर्भात आपली भूमिका काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.